ती मनातच अक्षयला थँक्यू बोलली. अक्षयला माझी किती काळजी आहे. मी नाही जेवले तर त्याने आठवणीने माझ्यासाठी हा नाश्ता पाठवला, जेणेकरून मला त्रास होणार नाही. आणि मी मात्र एका अशा माणसाच्या आठवणीत स्वतःला त्रास करून घेते, ज्याची लायकी पण नाही आहे तेवढी. पण नाही, आता नाहीच. आता ॲडी हा चॅप्टर क्लोज झाला आहे माझ्या आयुष्यात. मी स्वतःला जेवढं होईल तेवढं त्याच्यापासून दूर ठेवेन. तिने मनातच सगळा विचार केला आणि ती झोपी गेली. आता पुढे. दुसऱ्या दिवशी युविकाला बरं वाटत होतं, म्हणून ती ऑफिसला गेली. आदित्य आज लवकरच आला होता ऑफिसमध्ये. तो त्याच्या केबिनमध्ये बसला होता. आज त्याला त्याच्या डॅडना पूर्ण वर्षाचा कंपनीचा ग्रोथ रिपोर्ट द्यायचा होता. त्याचीच तयारी करत होता तो. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. मै कम इन सर? बाहेरून युविका बोलली. येस प्लीज कम इन, तो बोलला. तशी ती आत आली, पण तो मात्र लॅपटॉपमध्येच डोकं घालून होता. खूपच बिझी वाटत होता. तिची नजर त्याच्यावर स्थिरावली होती. पण आता तिने ठरवलं होतं की ॲडी हा विषय तिच्यासाठी बंद आहे. त्याप्रमाणे तिने त्याला इग्नोर केलं आणि सरळ स्वतःच्या कामावर कॉन्सन्ट्रेट केलं. सर, आज विप्रो इंडस्ट्रीजची मीटिंग शेड्यूल आहे 10 वाजताची आणि त्यानंतर ठाकूर ग्रुपसोबत तुमचं. ती बोलतच होती की त्याने तिला हातानेच थांबवलं. मिस सबनीस, माझ्या आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करा. आज पूर्ण दिवस मी डॅडसोबत असणार आहे, तो बोलला. बट सर, ती पुढे काही बोलणार त्याआधीच तो बोलला. डू व्हॉट आय सेड. तशी तिने होमध्ये मान हलवली आणि बाहेर निघून गेली. पण ह्या पूर्ण संभाषणात त्याने एकदाही तिच्याकडे नजर वर करून पाहिलं नव्हतं. तिलाही ते जाणवलं. म्हणजे ही स्वतः त्याला इग्नोर करणार, पण त्याने मात्र तिला अटेन्शन द्यायला हवं. वाह. थोड्या वेळाने तो यशराज यांच्या केबिनमध्ये गेला. आता दुपार झाली होती, पण अजून आदित्य त्याच्या केबिनमध्ये आला नव्हता. आणि इथे इतकं ठरवूनही युविकाची नजर मात्र त्यालाच शोधत होती. शेवटी संध्याकाळी जायच्या वेळी तो त्याच्या केबिनमध्ये आला. युविकाची निघण्याची तयारी सुरू होती, पण तरी ती थोडं हळूहळू आवरत होती स्वतःचं, जेणेकरून एकदा त्याला बघता येईल. आता ऑफिसमधले सगळेजण निघून गेले होते, पण तो काही बाहेर आलाच नाही. शेवटी तिने तिची पर्स उचलली आणि ती ऑफिसच्या बाहेर निघून गेली. इथे आदित्यने अस्वस्थपणे केसांमधून हात फिरवला, कारण कधीपासून तो तिची होणारी हालचाल पाहत होता. काय होतंय मला? ह्या चष्मीसपासून स्वतःला किती दूर ठेवायचा प्रयत्न करतोय, तरी का तिचे विचार मनात येतात? दिस इज नॉट गुड आदी. ती तुझ्या भावाची होणारी बायको आहे. आधी तू तिचा हेट करत होता तेव्हा ठीक होतं, पण आजकाल हे तुला काय झालंय? तू का अट्रॅक्ट होतोय तिच्याकडे? अशीही ती तुझ्या टाईपची पण नाही. मग नक्की असं काय आहे तिच्यात जे तुला तिच्या जवळ ओढतंय? आदित्य आता त्याचं डोकं गच्च पकडून विचार करत होता. युविका आता घरी आली होती. ती फ्रेश होऊन तिच्या बाल्कनीमध्ये कॉफी पीत बसली होती. इतक्यात अक्षय तिच्या जवळ आला. आज तो लवकरच घरी आला होता. हे हाय युवी, हाऊ यू फीलिंग नाव? अक्षयने युवीला विचारलं. आय एम फीलिंग बेटर नाव अक्षय, युवी पण हसून बोलली. तिला त्याला थँक्यू म्हणायचं होतं. काल जो त्याने तिच्यासाठी नाश्ता पाठवला होता, त्यामुळे तिला खूपच फायदा झाला होता. हे दॅट्स गुड, अक्षय बोलला. अक्षय, थँक्यू सो मच, युविका बोलली. हे थँक्स फॉर व्हॉट? अक्षयने विचारलं. अक्षय, काल तू आठवणीने माझ्यासाठी रात्री नाश्ता पाठवला होता, त्यामुळे मी उपाशी नाही झोपले. थँक्यू फॉर टेकिंग केअर ऑफ मी, युविका बोलली. पण अक्षय मात्र तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिला, कारण त्याने असं काहीच केलं नव्हतं. हे वेट, पण रात्री मी तुझ्यासाठी नाश्ता पाठवला होता असं कोण म्हणालं तुला? मी तर नव्हता पाठवला नाश्ता, अक्षय बोलला. तशी युविका त्याच्याकडे पाहतच राहिली. अगं युवी, सांग ना, कोण बोललं तुला असं की मी तुझ्यासाठी नाश्ता पाठवला होता? युविका काहीच बोलत नव्हती, म्हणून अक्षयनेच विचारलं. हां, नाही, असं कोणी बोललं नाही, पण ती मेड नाश्ता घेऊन आली तर मला वाटलं तूच पाठवला असशील. पण असो,
कदाचित तिलाच वाटलं असेल म्हणून ती घेऊन आली असेल माझ्यासाठी नाश्ता. युविका कसून हसत बोलली. ओके, पण त्यामुळे तू उपाशी झोपली नाहीस हे महत्त्वाचं. थँक्स टू हर. तो हसून बोलला तशी तिने पण त्याला ऑकवर्ड स्माईल दिली. चल, मी नंतर भेटतो तुला, मला थोडं काम आहे, अक्षय बोलला आणि तिथून निघून गेला. युविका मात्र आता विचार करू लागली की जर अक्षयने तिच्यासाठी नाश्ता नव्हता पाठवला मग कोणी पाठवला होता आणि मुळात ती मेड खोटं का बोलली. तिचं आता डोकं काम करेनासं झालेलं. त्या मेडलाच विचारावं लागेल. तिने मनातच विचार केला. आता डायनिंग टेबलवर सगळे जेवत होते. युविका पण तिचं जेवत होती. तिच्यासमोर आदी होता. तिने एक कटाक्ष त्याच्यावर टाकला, पण तो काही तिच्याकडे पाहत नव्हता. चुपचाप त्याचं जेवण जेवत होता. त्याला तिचा रागच आला होता, कारण त्याने तिची इतकी हेल्प केली होती जी तिला आवडली नव्हती असं त्याला वाटत होतं. म्हणून जसं युविकाने ठरवलं होतं त्याच्यापासून दूर राहायचं, तसंच त्याने पण तिच्यापासून 4 हात लांब राहायचं ठरवलं होतं. पण त्या दोघांना हे कुठे माहीत होतं की तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना एकमेकांपासून लांब राहायचे, तरी जे विधिलिखित आहे ते होणारच आहे. तुम्ही तर एक होणारच आहेत. आणि तेव्हा मात्र एका क्षणाचा दुरावा पण सहन होणार नव्हता तुमच्याच्याने. रात्री सगळ्यांची जेवणं आटोपली तेव्हा युवीने त्याच मेडला आवाज दिला आणि तिच्या रूममध्ये तिच्यासाठी कॉफी पाठवायला सांगितली. आता युविका तिच्या रूममध्ये होती. दरवाजावर टकटक झाली आणि ती मेड आत आली. तिने ती कॉफी टेबलवर ठेवली आणि ती आता जाणारच. तोच युविकाने तिला थांबवलं. थांब, मला सांग, काल तू खोटं का बोललीस माझ्याशी? युविकाने तिला विचारलं तशी ती मेड घाबरली. खोटं? नाही, मी काहीच खोटं बोलले नाही. ती मेड आता घाबरतच बोलली. हे बघ, मला कळलंय की कालचा नाश्ता अक्षयने नव्हता पाठवला. आता तू मला सांग की तो नाश्ता कोणी पाठवला होता? आत्तूने पाठवलेला का? युविकाने विचारलं. त्या मेडने थोडा विचार केला की हो सांगून टाकू, कारण आधीने तिला त्याचं नाव नव्हतं सांगायला सांगितलं. पण पुन्हा तिला विचार आला की नको, पुन्हा खोटं नको. नाही ताई, ताईसाहेबांनी नव्हता पाठवला. ती मेड खाली मान घालून बोलली. मग कोणी पाठवला होता? युवीने विचारलं. ते आदित्य सरांनी पाठवला होता. त्यांनीच सांगितलेलं की तुमच्या पोटात दुखते, तर उपाशी राहिल्याने तुम्हाला अजून त्रास होईल म्हणून. ती मेड कचरत बोलली. पण आदित्यचं नाव ऐकून इथे युविका मात्र स्तब्ध झाली होती. मी जाऊ का ताई? कधीपासून युविका काही बोलत नव्हती म्हणून मग त्या मेडनेच तिला विचारलं. हो, युविका शून्यात बघतच बोलली. आदित्यने नाश्ता पाठवला होता? खरंच? पण का करतो हा मुलगा हे सगळं? आधी ती पेन किलर, गरम पाण्याची पिशवी, ब्लॅक टी आणि नंतर हा नाश्ता. काय दाखवायचंय त्याला? आता मी ठरवलंय ना की त्याच्यापासून दूर राहीन, मग का पुन्हा त्याचा विचार करायला भाग पाडतो हा मुलगा मला? का? ती डोकं गच्च पकडून बसली होती. पण मग ती तशीच उठली आणि त्याच्या बेडरूमकडे गेली. दरवाजावर टकटक झाली तसं आधीने दार उघडलं. पण समोर युविकाला पाहून तो आश्चर्यचकित झाला होता. त्याने एकदा घड्याळाकडे पाहिलं तर रात्रीचे 11 वाजले होते. मिस सबनीस, तुम्ही ह्या वेळेला इथे? त्याने विचारलं. मला बोलायचं होतं थोडं, ती बोलली. तसा तो एकटक तिच्याकडे पाहत राहिला. पण मग थोडा बाजूला सरकून त्याने तिला आत यायला सांगितलं. तशी ती आत आली. हां, बोला, काय बोलायचंय? तो हाताची खडी घालून बोलला. त्याने ट्रॅक पॅन्ट आणि ब्लॅक सँडो घातली होती, ज्यामध्ये त्याचा गोरा रंग अगदीच उजळून निघाला होता आणि त्याचं पिळदार शरीर तिला त्याच्याकडे बघण्यास प्रवृत्त करत होतं. तिची नजर कधीपासून त्याच्यावर स्थिरावली होती. काय बोलायचं होतं तेच जणू ती विसरून गेली होती. मिस सबनीस, आता फक्त मला बघतच राहणार आहात की काही बोलणार पण आहात? तो त्रासिक स्वरात बोलला, कारण ती कधीपासून त्यालाच बघत होती. कुठे ना कुठे त्याला पण ते आवडत होतं, पण पटत नव्हतं.
कारण ती त्याच्या भावाची होणारी बायको होती. तो जसा बोलला तशी ती भानावर आली आणि तिने त्याच्यावरून स्वतःची नजर हटवली. तुम्हाला काय दाखवायचंय? तुम्ही हे सगळं का करत आहात? तिने रागातच त्याला विचारलं. पण आदित्य मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला कळलं नाही की ती कशाबद्दल बोलते. असं काय केलंय मी की तुम्ही इतक्या रागवत आहात माझ्यावर? त्याने तिच्यावर नजर रोखत विचारलं. तुम्ही रात्री माझ्यासाठी नाश्ता का पाठवला होता? आणि वरून तो अक्षयने पाठवलाय असं खोटं पण सांगायला सांगितलं त्या मेडला का? ती आता चिडून बोलत होती. ओ, म्हणजे ह्यांना कळलंय तर? त्याने मनातच डोक्यावर हात मारला. बोला ना, काय गरज होती हे सगळं करण्याची? तिने पुन्हा विचारलं. गरज होती, मला नाही पण तुम्हाला त्याची खूप जास्त गरज होती. काल तुम्हाला बरं वाटत नव्हतं आणि जो तुमचा प्रॉब्लेम होता तो मी इंटरनेटवर सर्च केला. तेव्हा कळलं की त्या दिवसात लेडीजना जास्त त्रास होतो आणि तोच त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला मी. बास. आणि ते पण घरात कोणीच नव्हतं म्हणून. ह्यात काय चुकीचं केलं मी? तो पण आता चिडला होता. खरं तर तिलाही कळत होतं. त्याने जे तिच्यासाठी केलं होतं ते खूपच जास्त होतं आणि तिला ते खूप जास्त सुखावून पण जात होतं. त्यासाठी तिने त्याला थँक्यू म्हणणं गरजेचं होतं, कारण कोणी काय इतकं कोणासाठी करेल ना. पण त्याने मात्र त्याचा तिच्याशी काहीच संबंध नसताना तिच्यासाठी केलं होतं. उलट ज्याने करायला पाहिजे तो अक्षय, तो तर सबशेल विसरला होता, साधा तिचा मेसेज बघायला पण आदित्यने मात्र काळजीने सर्व केलं होतं तिच्यासाठी, जे तिला पण आतून आनंद देऊन जात होतं. पण आधीबद्दल कितीही काहीही वाटत असलं तरी स्वतःच्या त्या भावना बाजूला ठेवाव्याच लागणार होत्या तिला, कारण जो गुन्हा त्याने केला होता तो अक्षम्य होता. त्यासाठी त्याला माफ करणं केवळ अशक्य होतं तिच्यासाठी. शेवटी तिने स्वतःला सावरलं आणि त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. मिस्टर आदित्य इनामदार, तुम्ही खूप जास्त हेल्प केली माझी, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. पण ह्यापुढे प्लीज माझ्यासाठी काहीही करायची गरज नाही आहे. जेवढं आत्तापर्यंत केलं आहे ते बास आहे. ह्यापुढे कामाव्यतिरिक्त माझ्याशी नाही बोललात तर जास्त बरं होईल. सो स्टे आउट ऑफ मी. ती रागात बोलली आणि तिथून जाऊ लागली. पण इतक्यात तिच्या हाताला हिसका बसला आणि ती त्याच्या जवळ ओढली गेली. त्याने तिला भिंतीवर पुश केलं आणि आता तो तिच्या जवळ आला. आता दोघेही एकमेकांच्या समोर होते. तिचे दोन्ही हात त्याच्या दोन्ही हाताने त्याने लॉक केले होते. दोघांचेही चेहरे एकमेकांच्या खूपच जवळ होते आणि तो आता तिच्याकडे रागाने बघत होता. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.